सगळी तयारी झाली ना रे? हा बरं, अपर्णाला जाऊन सांग श्रावणीला पटकन तयार कर, ऐन वेळेला तयारी करत बसू नकोस म्हणा. जा 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 लवकर, पाहुणे येतीलच आता इतक्या. विश्वंभर, मी आत्ताच पाहुण्यांना फोन केला होता, ते येतच असतील एवढ्या. अरे आलेच, या या या, नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार मंत्री साहेब. नमस्कार. नमस्कार. बसा. विश्वंभर, मी तुझी पाहुण्यांची ओळख करून देते. हे मिस्टर अँड मिसेस जाधव आणि हा त्यांचा मुलगा. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात आहेत हे, आणि हॉटेलिंगचा पण ह्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे बरं का. अरे वा. नंदाक्का, आता तू स्थळ सुचवलंच म्हणजे चांगलंच असणार. आपण पुढची बोलणी करूया. पृथ्वी, हा, श्रावणी तयार झाली असेल तर अपर्णाला तिला घेऊन यायला सांग ना. सांगतो. बंगला छान आहे तुमचा. आमचा पन्हाळ्याचा आर्किटेक्ट सेम असंच आहे. मागे आम्ही युरोप टूरला गेलो होतो आणि तिथून आम्ही एवढ्या छान छान शोभेच्या वस्तू आणल्यात ना की ते बंगल्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती तेच बघत बसते. एक एक वस्तू लाखोच्या आहेत. अरे आलीच आमची श्रावणी, ये बस. ही आमची श्रावणी. आमची श्रावणी अतिशय गुणी आहे. हा, स्वयंपाक तर उत्तम करते, पण वाचन, डान्स, संगीत सगळ्याची आवड आहे. सर्व गुण संपन्न आहे अगदी. वा वा, संस्कारी दिसते हा तुमची मुलगी. खूपच संस्कारी आहे. हा, मग मुलगी पसंत आहे का? हो, मला तर पसंत आहे. खूपच सुंदर आहे तुमची मुलगी, अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी. काय रे, पसंत आहे ना तुला? हो आई, पसंत आहे. चला चला, हे फार छान झालं. आता लवकरच मुहूर्त ठरवून टाकूया. काय नंदाक्का, एकदा तिलाही विचार, पसंत आहे का? तिचंही मत महत्वाचं आहे. हो हो, म्हणजे तिने फोटोवरनं पसंत केलंच होतं, पण मी प्रत्यक्ष परत विचारते. श्रावणी, मुलगा पसंत आहे ना तुला? लाजतीये म्हणजे नक्कीच होकार समजायचा, नाही का? आणि तसे आमची मुलगी वडिलांच्या शब्दाबाहेर नाही बरं का. अरे वा, आजकालच्या मुली स्वतःचं लग्न स्वतःच ठरवतात. अशा काळामध्ये पण अशी मुलगी मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. हो. आणि हो, आमच्याकडे सुनेला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि कुठलं कामही करायची गरज पडणार नाही. दिमतीला नोकर चाकर आहेत आमच्याकडे. वा वा, आम्हा मुलीकडच्या आणखी काय हवं. ती सुखी तर आम्ही सुखी. मग हे ठरलं समजायचं? हो, लग्न ठरलंच की मग. पण मी काय म्हणतो, जर मुलीला मुलगा पसंतच आहे तर पुढच्या रीतिरिवाजाचं बोलून टाकूया. म्हणजे साखरपुडा वगैरे ठरवूनच टाकूया. मी तर म्हणते साखरपुडा उद्याच करून टाकू. आमचा लॅविश हॉल सुद्धा आहे. आम्ही सगळी तयारी करतो. वा वा वा, चालेल ना. काय विश्वंभर? ठीक आहे नंदाक्का. चला मग, आता छान सगळं ठरलेलं आहे. आता तोंड गोड करूया. घे. घ्या, तोंड गोड करा. अरे शुभू, घे. विश्वंभर, पृथ्वी घे. नाही, घे ना. अरे श्रावणी राहिली. श्रावणी, असं नाही, मी भरवणार आज तुला. का बरं? आपण सगळ्या फॅमिली मेंबर्सला भेटलो, पण मुलीच्या आईला नाही भेटलो.
मुलीची आई नाहीये का? आमच्यासाठी तरी ती नाहीये. तुमच्यासाठी नाहीये म्हणजे? आम्हाला काही समजलं नाही. हे बघा, जे काही असेल ते स्पष्ट सांगा. कुठे बाहेर गेलायत का ते? बाहेर गेले असतील तर आम्ही थांबतो त्यांच्यासाठी. त्या आल्यावर त्यांना भेटूनच जाऊ. हो, मग समाधान होईल आम्हाला पण. बरोबर आहे. मुलालाही आपल्या होणाऱ्या सासूचा आशीर्वाद घेता येईल. तुम्ही सगळे असे शांत का बसलाय? नाही, तुमचं विचारणं अगदी बरोबर आहे, पण काय आहे ना, मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला तिला काही विचारायचं असेल तर विचारा, ती सांगेल सगळं. अहो, असं काय बोलताय तुम्ही? मुलांनीच सगळं ठरवायला हे काय लव्ह मॅरेज आहे? आणि आम्हाला सुद्धा आमच्या नातेवाईकांना उत्तर द्यावे लागतील. आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या बायकोबद्दल सांगत नाहीये ना, तुम्हाला तुमच्या बायकोचं एवढंही महत्व नाहीये का? नक्कीच काहीतरी गडबड वाटतेय. नाही नाही, तसं नाही. हे बघा, म्हणजे आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा आमच्या घराण्याबद्दल मी सगळी माहिती तुम्हाला दिली, पण ही गोष्ट सांगायची राहून गेली होती की श्रावणीची आई आता ह्या जगात नाहीये. अरे बापरे, म्हणजे मुलगी आई विनाच वाढली आहे? हो एवढी महत्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगायला हवी होती. हो. बरं, आता तरी सांगा, काय झालं होतं त्यांना? आजारी होत्या का त्या? आता सगळं ठरलंय ना, मग कशाला नको तो विषय उगाच, नाही का? नको तो विषय? हो, मुलीची आई हा काय नको तो विषय आहे? अहो, ज्या स्त्रीने मुलीला जन्म दिला त्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस तिच्या आईबद्दल सांगावं असं तुम्हाला वाटलं नाही का? आणि नाती जोडताना सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. हो, बरोबर आहे तुमचं. तुम्ही गैरसमज करून घेताय, मला असं नव्हतं म्हणायचं. अहो, मग आमचा गैरसमज दूर करा. सांगा आम्हाला तिच्या आईबद्दल, आम्हालाही कळेल कशी होती तिची आई. तुम्ही हे घ्या ना, श्रावणीने स्वतः बनवलंय. तुम्ही काही खातच नाही आहात. नाही नाही अलकनंदाताई, आम्ही काय इथे फक्त खाण्यापिण्यासाठी आलेलो नाहीये. आमचे पण 5 रेस्टॉरंट आहेत. आणि आम्ही विचारलंच काय, फक्त तिच्या आईबद्दलच विचारलं ना. अशाने सोयरी कशी जुळणार? मग नका जोडू सोयरीक. ज्या बाईचा याच्याशी संबंध नाही त्याच्याबद्दल कशाला माहिती हवी तुम्हाला? या मुलीला माझ्या नंदाक्कांनी लहानाचं मोठं केलंय, तिच्याबद्दल विचारा. त्या मुलीला विचारा हिच्याबद्दल. ज्या बाईचा या घराशी संबंध नाही तिची माहिती कशाला हवी तुम्हाला? अहो, यांनी तिला वाढवली जरी असली तरी जन्म देणारी आई ती आईच असते ना. जन्मदात्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या गोष्टीवरती जर का अडून बसायचं असेल ना, तर हे नातं मला मान्य नाहीये. येऊ शकता तुम्ही.